जलप्रदूषणाला कारणीभूत ठरल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोल्हापूर महानगरपालिकेला नोटीस पाठवली। 7 दिवसात खुलासा करावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निष्क्रियतेमुळे अनेक नाल्यातून येणारं दुर्गंधीयुक्त काळपट सांडपाणी आणि प्लॅस्टिक कचरा थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे। त्यातून पंचगंगेचं प्रदूषण वाढतंय। याबाबत प्रजासत्ताक सेवा संस्थेनं केलेल्या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळानं शिरोली जकात नाक्याजवळील वीट भट्टी नाला, राजाराम बंधारा, जयंती आणि दुधाळी नाला, ड्रीम वर्ल्ड पार्कजवळचा नाला यांची पाहणी करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते। नदीत मिसळणारं सांडपाणी रोखण्यात कोल्हापूर महापालिकेला अपयश आलंय। त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोल्हापूर महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे। येत्या 7 दिवसात महापालिकेनं खुलासा सादर करावा, अन्यथा थेट कारवाई करू असा इशारा प्रदूषण मंडळानं दिला आहे। पण प्रत्यक्षात आजवर प्रदूषण नियंत्रण मंडळानं महापालिकेला अशा नोटिसांचे किती कागद दिले आहेत हे त्या अधिकाऱ्यांनाच माहीत। या कागदांची रद्दी चुलीत घातली तर सध्याच्या गॅस टंचाईच्या काळात एखाद्या कुटुंबाचा काही दिवसांचा स्वयंपाक होईल।